और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितलं होतं या दोन गायीची माहिती सांगितली तुम्हाला मी. तुम्हाला म्हणलो तुम्ही या गायीची दुसरा ब्लॉग नवीन काढणार आहेत मी आज. चला मग बघू. अच्छा, हमको सिखा रिया है. अच्छा. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? जननीला 20 दिवस झालेले आहेत, पण मग हिचं कॅल्शियम डाऊन झालं. आता थंडीमुळे ती वीक झाली थोडी, त्यामुळे तिला 8 दिवस कॅल्शियम चालू होतं. ती चारा बी नव्हती खात आणि शुगर बी नव्हती खात, पण थंडीमुळे ना ती जरशी वीक झाली. जास्त वय असल्यामुळे तिला आम्ही 8 दिवस कॅल्शियम लावलं होतं. ती दिवसाला 18 लिटर दूध देते. आता तिला एक गोरं झालेलं आहे, त्याच्या थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतोच आम्ही. आत्ताची थोडा चारा खायला लागली आहे ती. सुग्रेस बी खायला लागली ती आता. तिचं आता 6वं वेत आहे. ही आमची पहिली लक्ष्मी आहे, सगळ्यात पहिली लक्ष्मी आहे ती आमची. तिला 10 वर्ष झालेली आहेत. ती तेव्हा वासरी होती तेव्हा घेतली आमची. काय म्हणायचंय, आमच्या 4 गायी आहेत, पण मग इकडं सध्या 3 गायी आहे आणि एक गाय बाहेर बांधलेली आहे. हिटवर असल्यामुळे ती बाहेर आहे. हिटवर असली आम्हाला भविष्यात मोठा गोठा करायचा आहे. हे आमचा सध्याचा गोठा आहे. आम्हाला भविष्यात खूप मोठा गोठा करायचा आहे आणि आम्हाला दुसरीकडे बी जाणं आहे. दुसरीकडे जाणं म्हणजे आम्हाला दुसरीकडे मोठा गोठा करायचा आहे. ह्यो बी राहणार आहे तिथे. ह्यो सध्याला 12 गाईचा गोठा आहे. इकून 6 आणि तिकून 6 बसतात गाई. आमचं 50 गाईचे टार्गेट आहे. अजून आम्हाला त्याच्या 3 पट गोठा बनवायचा आहे, पण ते दुसरीकडे बनवायचं आहे आम्हाला. चला मग तुम्हाला मी वासरू दाखवतो. चला मग. थांब. हे आमचं वासरू आहे. की सांगा कसं आहे, नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा. 20 दिवसाचं आहे हे आता. हे आम्ही लागवडीसाठी ठेवणार आहे. चांगला राहील का नक्की सांगा. हे वासरू या गाईचं आहे. याचं नाव काय तेव्हा कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला. आपण गाई वाढवल्या की लागवडीसाठी चांगलं राहील. कशी वाटली आमची माहिती, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय.